नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते आणि मी आहे स्टार प्रवाह पुरस्कारच्या रेड कार्पेटवर आणि माझ्यासोबत आहे राजसी. कशी आहेस? खूप छान. येस. म्हणूनच खूप छान वाटतंय मला आता. सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची भूमिका तू करतेयस, किती जास्त छान वाटते तुला? खूप 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 अभिमानाची बाब आहे ही माझ्या मते. एक व्यक्ती म्हणून आणि एक कलाकार म्हणून ही जबाबदारीची पण गोष्ट आहे, पण त्याही पेक्षा माझ्यासाठी एक खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण प्रत्येकाच्या जीवाच्या जवळची ही नावं आहेत सगळी, आणि ते काही काळ का होईना ते नाव आपल्याला मिरवता येणार आहे, ही माझ्यासाठी खूपच कमाल गोष्ट आहे. खूप भाग्याची गोष्ट आहे माझ्यासाठी की हे सगळं इतकं छान वर्कआउट झालं. जेव्हा तुला विचारलेलं या भूमिकेसाठी, तेव्हा तुझी अशी क्विक रिॲक्शन काय होती? घरच्यांची रिॲक्शन काय होती? घरच्यांना मी सांगितलंच नव्हतं. मी इतकी म्हणजे somehow अशी एक पटकन भीती वाटली होती मला की बापरे, हे आपल्याला जमेल का? कारण ते नावच आपल्यासाठी एवढं मोठं आहे की ती जबाबदारी आपल्याला घेता येईल का, ती आपण घ्यावी का, त्याला कुठे धक्का नाही लागणार ना. आणि एक कलाकार म्हणून ही पहिली मी साशंक होते. पण मग असं झालं की नाही, म्हणजे हे थोड्या काळासाठी तरी आपल्याला करता आलं तरी का नकोय? म्हणजे जे दैव स्वरूप आहेत आपल्यासाठी, त्यांची भूमिका थोड्या वेळासाठी का करता येईना, तर ती पर्वणीचीच गोष्ट आहे. त्यामुळे काही प्रश्नच नव्हता, मी होच म्हणाले होते लगेच. बरं, जेव्हा कलाक्षेत्रात आलीस तेव्हा असं काही ठरवलेलंस का की मला अशा महान व्यक्तिरेखा किंवा व्यक्तीच्या म्हणजे महान व्यक्तिरेखा असलेली अशी भूमिका मला आयुष्यात एकदा तरी करायची आहे, तू असं काही ठरवलेलंस का? आणि ती भूमिका आत्ता तुझ्या या वाट्याला आली? असं ठरवून मी नव्हते आले माझ्या मते. पण जसजसं म्हणजे त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन या क्षेत्रात आले, हे नक्कीच आहे. कारण या क्षेत्रात येणं ही एक प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन घेतलेला निर्णय असतो तो. त्यामुळे त्यांच्यापेक्षा ते कोण वेगळं शिकवणार. पण त्यांचीच माझ्या मते कृपा आहे की मला ही भूमिका करता आली, आणि आता ती मला पुढचे काही महिने मिरवता येणार आहे. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद आहेतच पाठीशी. बरं, खूप छान दिसतेस, कानामध्ये अशी छान बुगडी, नथ, अशी साडी. काय सांगशील लुक बद्दल? लुक हा आमचा अख्ख्या टीमचा तुम्ही बघाल तर आम्ही सगळ्यांनी पैठण्या नेसलेल्या आहेत. नथ ही सेम आहे, कारण पदार्पण आहे. म्हणजे माझं हे टीव्ही कलाक्षेत्रातलं पदार्पण आहे. त्यामुळे माझ्या मते नथ हा प्रत्येक मराठी स्त्रीचा मान असतो, आणि तो यांनी राखलाच आहे कायम, आणि मलाही आता तो राखता यावा हीच इच्छा आहे. म्हणून त्याचं एक रेप्रेझेंटेशन म्हणून ही नथ आणि हा साज. खूप छान वाटले तुझ्याशी बोलून आणि तुला या रोलसाठी, या भूमिकेसाठी खूप खूप ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.